ते शेलगाव ते घाटला तर जाऊ शकत नाही म्हणून बाईकवर जाऊ शकत नाही. त्याला ना हे ते तात्काळ नमस्कार, पातुरकर बोलतो. ते माझ्याकडे निवेदन घेऊन आले गोंदेगावचे सगळे गोंदेगाव सर्व गोंदेगाव वर्षा 2000 लोकांनी सह्या केल्या आहे. ते म्हणतात आम्ही आता उपोषणाला बसतो ऑफिस समोर. आमचा रस्ता चांगला नाही. राज्य रस्ता 48 आणि राज्य रस्ता 40. ई साहेबांकडे काय पडलं? ई साहेबांकडे आणि त्याची काय लांबी मंजूर आहे का आपली? हो, मंजूर काम आहे. हे काम आहे त्यामध्ये. किती किलोमीटर आहे? पर्यंत काम झालंय. वरचं काठी वगैरे बाकी आहे. 700 मीटर त्याने केलं त्याच्यामध्ये. आणि उरलेली लांबी लांबी मंजूर नाही सर पुढची. मग त्याच्यात काय करणार आहे आपण? तिथं आता प्रत्येक 2 वर्ष आपण पण ते मंजूर झालं नाही. ते 2 किलोमीटर बीएम झालेलं आहे. 700 मीटर काम ते बाकी आहे आपल्याला. आणि काम बंद केलं त्याने. ते डांबराचे रेट वाढले होते. आता काही त्याला पेमेंट नव्हतं मागच्या याच्यामध्ये. मग त्याला पेमेंट नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने त्याला आपण 5 ते 6 पत्र दिलेले आहे. दंडाचा प्रस्ताव पाठवला आहे. माहिती म्हणून पाचव्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे. एक मिनिट आहे. गोंदेगावचे बोलतात ड्रायव्हर साहेब, बोला. साहेब नमस्कार, प्रवीण वाघ बोलतो. नमस्कार साहेब. आपल्याला ते जे ना घडी तेच डांबर तेच नको आहे. आपल्याला ना डायरेक्ट आहे ना राज्य क्रमांक 40 आणि 48 हा डायरेक्ट सिमेंटचा करून द्या. आम्हाला नवीन करून द्या रस्ता आम्हाला. ते तुम्ही मंजुरी करायची का नाही करायची ते तुमच्या काय तुम्ही बांधकाम विभागात तुम्ही. आम्ही आता साहेबांनी आम्ही खाली इथं बाकीचे लोक आले आहेत बरं का. आम्ही आता साहेबांच्या चव्हाण साहेबाच्या ऑफिसच्या समोर आम्ही उपोषणाला बसतो आता. अच्छा. आता जे प्रोसिजर सबडिव्हिजनकडनं लागते ती सर्व दंडाचा प्रस्ताव पाठवलेला. 5,000 रुपये प्रति दिवस दंड त्याला चालू आहे. इंजिनियर साहेबांकडे ते पाठवलंय सगळं. आता त्या सबडिव्हिजनकडनं हेच होऊ शकतं ना. जे ठीक आहे. आम्ही साहेब आहे ना, आम्ही बोलतो साहेबाशी. ठीक आहे. हो बोला. हे आमच्या गावात निवेदन का ज्या मॅडम काम बघतात त्या 4 महिन्याच्या ट्रेनिंग लागलेल्या आहे. हां हेच 18 डिसेंबर 25 अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि प्रवीण शुक्लाल वाघ यांना आम्ही कॉपी दिलेली आहे. तुमची कार्यवाही करा. आता ते म्हणतात जेवढं काम मंजूर आहे. आता डांबराचे रेट होते 48,000. या युद्धामध्ये आम्हाला तो डांबरचा रस्ता नकोच साहेब. आता साहेब देश आपला आपला महाराष्ट्र नंतर काहीच ठिकाणा नाही साहेब त्या रस्त्याचा. आम्हाला तो रस्ता देश कुठे चालला आणि आम्ही कुठे चाललो सर. नूतनीकरण झालं आम्हाला साहेबांची त्यांची भेट कशी व्हावी बरं का सर. नूतनीकरण झालं आम्हाला आठवतच नाही. आता माझं वय समजा 42-43 वर्ष आहे. तिथं नूतनीकरण आठवतच नाही घाटात झालं मग कधी. आता नॅशनलपर्यंत कंप्लीट झालं म्हणजे पूर्णत्वाकडे येतो सध्या. राज्याचे मुख्यमंत्री एक, बांधकाम मंत्री एक, आयुक्त एक. मग आता कोणाकडे आता पाकिस्तानला मागू शकत नाही आपण. कार्यकारी अभियंत्याला बोलू बा आपण. काय आता बोलू. स्मिता पवार मॅडम आहे. नाही साहेबांची भेट घालून द्या एकदा आमची. आम्ही सरांना भेटतो तिथं स्थिती. बघा खालचे छोटे लोक कोणी काही काम नाही करू शकत. नाही करू शकत. ते माहिती आहे आम्हाला. ते आम्ही थकलो 2 वर्षात. आता आमचे जे नाचणीवेलचे सरपंच एक सर तुम्ही ते पत्र पाहिलं काटकर सर. ते आता आम्ही मागच्या वेळेस आम्ही त्यांना ग्रामपंचायतीचे लेटर वगैरे आणून दिले घाटात त्यांच्यापर्यंत. आता हा जो खानदेश एक्सप्रेस मंजूर झाला, जे लोक जेवायला मागत नाही तुम्ही त्यांना वाढता. आणि आम्ही ऑलरेडी तयार आहे 75 वर्षापासून. त्या आम्हाला रस्त्याची तुम्ही तो रस्ता देत नाही. साहेबांचे फोन पण स्विच लावता. घरी जाणं असतील गेले मग आम्ही बंगल्यासमोर जाऊन विनंती करू साहेबाला पाय पडून घेऊ. आणि आम्ही काही बी करा. तुम्हाला बोललो नाही मी बकरी विकून सत्कार करा म्हणून बोललो आहे का नाही. आपलं कामच साहेब. तुम्ही या एकदा पत्र रस्ता करा आम्हाला. कमी राहिलं ना तो आता. आमचं वय बी पहा ना. यांचं वय पहा, आमचं वय पहा. आता सफेदी झाली ना आता.